केक त्यांनी कापलेले आहेत आणि अजूनही या पूर्ण दिवसामध्ये संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत हा रेकॉर्ड होईल केक कापण्याचा. दोस्तीच्या दुनियेतील एक राजा माणूस म्हणून तेजस म्हात्रे यांची ओळख आहे. एक उत्कृष्ट आयोजक, संघटक, टीम मेंटॉर अशा अनेक भूमिका ज्यांनी पार पाडल्या. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये सेवेमध्ये आहेत आणि एक उत्कृष्ट आयोजक म्हणून देखील त्यांची ख्याती आहे. उत्कृष्ट संघनायक आहेत. जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी संघाचं नेतृत्व ते करत असतात. फिल्डिंग लगेच लावायची, सामना लगेच सुरू करायचा आहे. प्रेक्षक आतुरतेने या सामन्याची वाट पाहत आहेत. दुपारच्या भोजनानंतर पुन्हा एकदा सामना सुरू होतोय. एकूण 7 सामने आज कव्हर करायचे आहेत. आमच्यासोबत पुन्हा एकदा आमचे परम मित्र गुणसंख्या लेखक कांचन पालकर, मॅन फ्रॉम केवाळे आणि केवाळे गावचे सुपुत्र, आता मात्र केवाळे ग्रामपंचायत ते उपसरपंच म्हणून त्यांची निवड झालेली आहे. भरघोस मतांनी विजय प्राप्त केला होता आणि हे भाऊबली फक्त आता टेनिस क्रिकेट विश्वातील गुणसंख्या लेखकाच्या दुनियेतील फक्त बाहुबली राहिले नाही, तर राजकीय क्षेत्रामध्ये देखील नक्कीच चांगली सुरुवात त्यांची झालेली आहे. त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आपण देऊया आणि वळूया मॅचच्या दिशेने. पंचांच्या भूमिकेत सुनील पाटील सर आहेत, मात्र आता संदेश पाटील यांना आपण पंचांच्या भूमिकेत पाहतोय, कारण आमचे दुसरे ऑफिशियल पंच संजय सावंत सर उर्फ लोबो हे थोडीशी विश्रांती घेत आहेत आणि नंतर या सामन्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला मैदानावरती इन ॲक्शनमध्ये दिसतील. पुनश्च सगळ्यांचं खूप खूप स्वागत. जे प्रेक्षक 24 लाईव्ह इव्हेंट्स या वाहिनीवरती आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत त्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. आजच्या दिवसातील ही पहिल्या फेरीतील चौथी लढत सायरा 11 नावा वर्सेस GP स्पोर्ट्स फुंडे. एका बाजूला वैष्णव, दुसऱ्या बाजूला प्रथमेशला आपण इन ॲक्शनमध्ये पाहू शकाल. तर सलामीवीर यावेळेस नावा संघाची भूषण भोईर आणि त्याचबरोबर धीरेंद्र म्हात्रे. तो गोलंदाजी मार्कवर सत्यम पहिल्या षटक घेऊन येतात. सत्यम भोईर पंचांच्या उजव्या बाजूने राईट आर्म राऊंड द विकेट. सामना करतील भूषण. हा फुल टॉस चेंडू फिरकावलाय मिड विकेटच्या वरून. स्वागत केलंय सत्यम भोईरचं या षटकाराने. अकाउंट ओपन केलंय स्वतःच व संघाचं 6 धावेने. जबरदस्त सुरुवात. खराब चेंडू होता, फुल टॉस होता, ऑन साइडला भिरकावून दिलाय फलंदाज भूषण भोईर. भूषण भोईर ज्यांच्या नावावरती अनेक विक्रम आहे. पॉवर प्ले मध्ये 6 चेंडू 6 षटकार मारण्याचाही विक्रम त्यांनी प्रस्थापित केलाय. हा चेंडू ऑन साइडला पूल करतायत. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय आणि षटकारानंतरचा हा चौकार धावसंख्या दुहेरी अंकात प्रवेश करते. धावसंख्या धावफलकावरती 10. सुरुवात जबरदस्त या ठिकाणी यासाठी जाणले जातात. भूषण भोईर पॉवर प्ले मध्ये नेहमी चांगली सुरुवात करून देण्यासाठी प्रसिद्ध आहेत आणि इथेही तशाच प्रकारची सुरुवात पाहायला मिळते. 2 चेंडू 10 धावा आलेले आहेत. धीरेंद्र म्हात्रे नॉन स्ट्राईकला, स्ट्रायकिंग एंडला भूषण भोईर. सत्यम भोईर गोलंदाज पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू ऑन साइडला विरकावलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून जातोय सीमा रेषेच्या पार आणि हा येतोय षटकार. भूषण भोईर मात्र जणू काय डगआउट मधूनच सेट होऊन आलेत की काय. इथे आल्याच आक्रमण सुरू केले सत्यम भोईर वरती. 3 चेंडू मध्ये 16 धावा कुठलेल्या आहेत, त्यामध्ये 2 षटकार 1 चौकार सामील आहे. प्रेक्षकांचं मनोरंजन होतंय. प्रेक्षक मागच्या सामन्यामध्ये थोडेसे निराश होते, कारण ज्या सामन्यामधून प्रेक्षकांना रोमांच अपेक्षित होता तसं काही पाहायला मिळालं नाही. कारण गोरसे संघाने चांभारली संघाला अवघ्या 21 धावसंख्येवरती रोखलं
आणि तिथून ते 22 धावा त्यांनी 9 चेंडू मध्ये चेस केल्या. मात्र या सामन्याची सुरुवात खूप चांगली झालेली आहे नावा संघासाठी. सायरा 11 नावा हा संघ टॉस गमावल्यानंतर बॅटिंग करतोय. 16 धावा. हा चेंडू पुन्हा एकदा उडवलाय स्क्वेअर ऑफ द विकेट. अगदी व्यासपीठाच्या वर पाठवलाय. हा येतोय तिसरा षटकार या इनिंग मधला. एकूण धावसंख्या धावफलकावरती 22. नितेश पाटील जे बुर्दुलचे आहेत त्यांनी हा संघ पुरस्कृत केलाय. सायरा 11 नावा संघ त्यांचंही आपण स्वागत करूया. आणि त्यांच्या संघाने अत्यंत दमदार सुरुवात केलेली आहे. आक्रमक क्रिकेट या मैदानावरती भूषण दाखवत असताना ज्याच्या नावावरती अनेक विक्रम त्याने नोंदवलेले आहेत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 7 चेंडू 7 षटकार मारण्याचाही विक्रम त्याने प्रस्थापित केलाय. आणि या सामन्यामध्ये देखील 3 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून आलेले आहे. सत्यम भोईरची संघ सहकारी काहीतरी चर्चा करतायत कारण 4 चेंडूमध्ये तब्बल 22 धावा त्याने खर्च केलेले आहेत. आणि अशाच प्रकारे जर गोलंदाजी झाली तर नावा संघ एक मजबूत स्थितीमध्ये पोहोचेल. अमर शेठ मात्रे जे ग्रुप ग्रामपंचायतचे वहाळचे उपसरपंच आहेत त्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी तर ग्रामीण संघांसाठी ज्या ग्रामीण पोलसाठी ज्या ट्रॉफीज आहेत त्या सगळ्या अमर शेठ मात्रे याचकडून आम्हाला प्राप्त झालेल्या आहेत. आणि खुल्या गटातून नितीन एंटरप्राइजेस विचुंबे नितीन भोईर याचकडून खुल्या गटासाठी या ट्रॉफी झालेल्या आहेत. आणि त्याचबरोबर ज्या जर्सी आहेत आजच्या दिवसातील गीता ठाकूर अँड योगिता नाईक ग्रामपंचायत सदस्य आहेत बामण डोंगरीच्या. त्यांचंही मनापासून आपण आभार व्यक्त करूया. आमचे पिच क्युरेटर चिंतामण वैती रजा घेत आहेत. आणि ज्यांनी ही खेळपट्टी बनवली अत्यंत चांगली खेळपट्टी एक्सपोर्टिंग विकेट तुम्ही पाहतायत. ज्या खेळपट्टीवरती भरपूर धावाही तुम्ही पाहिल्यात आणि ज्या खेळपट्टीवरती आजच्या दिवसामध्ये गोलंदाजांची दादागिरी पाहिली. पण या सामन्यात थोडंसं विपरीत चित्र आपण पाहतायत. हा चेंडू देखील भिरकावायचा होता बॅटच्या संपर्कात आला नाही. आणि बऱ्याच वेळानंतर हा डॉट चेंडू आपण पाहतायत. धावसंख्या 22. भूषण भोईर पुन्हा एकदा प्रहार केला होता पण चेंडू मिडल करू शकले नाही. तर सत्यम हा चेंडू बॅटची कडा लागली आहे. झेलची शक्यता सॉफ्ट डिसमिसल. पहिल्या विकेटचं पतन भूषण भोईर बॅक टू द डगआउट. जे भूषण भोईर या मैदानावरती धावांचा वणवा पेटवत होते त्या भूषण भोईरला इथे बाद केलं. 4 चेंडूंमध्ये 22 धावा खर्च केल्यानंतर सत्यम भोईरने इथे मात्र जबरदस्त कमबॅक केला. 5वा चेंडू डॉट फेकला आणि 6व्या चेंडूवरती आपण पाहिलं तर भूषण भोईर जे या मैदानावरती नक्कीच आक्रमकतेने बॅटिंग करत होते त्यांना डगआउटचा रस्ता दाखवलाय. पहिल्या विकेटचं पतन होतंय आणि आता कुठेतरी पुंडे संघाने सुटकेचा निश्वास सोडलाय. जीपी स्पोर्ट्स पुंडे संघ मैदानावरती फिल्डिंग करत असताना पहिल्या विकेटचं पतन. एकूण 22 धावा कुठल्या आहेत भूषण भोईरने आणि 6 चेंडूंचा सामना त्याने केला. त्या 3 गगनभेदी षटकार होते. एक चौकार आपण पाहिला होता जो बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने गेला होता. नवीन फलंदाज अमोल सेल्वाम या ठिकाणी येत असताना 3ऱ्या क्रमांकावरती तर जीपी फुंडेचे उद्योजक सामाजिक कार्यकर्ते बाळाशेठ मात्रे याचकडून संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. आणि खास करून सत्यम भोईर यांना शुभेच्छा आल्या आहेत. त्यांचंही हार्दिक सहर्ष स्वागत आहे. ते यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा घर बसल्या पाहतायत आपल्या स्मार्ट टी व्हीवरती. 24 लाईव्ह इव्हेंट्स अत्यंत नामांकित अशी ही वाहिनी. अनेक मोठमोठ्या स्पर्धा अनेक मोठमोठे इव्हेंट कव्हर करताना आपण सातत्याने 24 इव्हेंट्स या वाहिनीला पाहत असतो. ज्याचे फाउंडर आहेत संदेश पाटील मॅन फ्रॉम बोर्ले ज्यांना आपण पंचांच्या भूमिकेत आता पाहतोय जे प्रमुख पंचांच्या भूमिकेत आहेत. तर प्रथमेश मात्रे या संघाचा एक रायझिंग स्टार ज्यांनी फार कमी वयामध्ये जबरदस्त क्रिकेट दाखवलं तोच प्रथमेश. हा चेंडू यावेळेस भिरकावलाय खूप उंच गेलाय पण लांबी त्या ठिकाणी प्राप्त झाली नाही आणि क्षेत्ररक्षक किशोर घरतने टिपलाय हा झेल. आणि इथे आल्याच प्रथमेश मात्रेने मात्र
एक यश प्राप्त केले. दुसऱ्या विकेटचं पतन होते. फलंदाज धीरेंद्र मात्रे बाद होत आहेत शून्यावरती. काय कमबॅक आहे फुंडे संघाचा. खरं तर 4 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर 22 धावा आणि त्यानंतरची गोलंदाजी बघा. भूषण भोईरला बाद केलं आणि आता मात्र प्रथमेश मात्रेने आल्याच इथे धीरेंद्र मात्रेचा अडसर दूर केला. मगाशी भोईर वर्सेस भोईर कॉन्टेस्ट आपण पाहिली, आता मात्रे वर्सेस मात्रे पाहिली, पण त्यामध्ये धीरेंद्र मात्रे हे बाद झाले शून्यावरती. आणि आता मैदानावरती नवीन फलंदाज येतोय रोहन घरत उर्फ जॉन्टी. दोन्ही फलंदाज नौके. दोघांनी आतापर्यंत एकही चेंडू फेस केला नाही. आधी आपण पाहिलं तर अमोल सेल्वाम आले, आता मात्र ते स्ट्राईकला येत आहेत आणि नॉन स्ट्राईकला रोहन घरत. मनीष घरत जे नावी संघाचे आहेत, आज अष्टपैलू खेळाडू आहेत आणि त्यांचे आज त्यांचा हळदी समारंभ आहे. त्यांना आपण शुभेच्छा देऊया पुढील वाटचालीसाठी. आयुष्यातला सगळ्यात मोठा हा क्षण आणि उद्या विवाह सोहळा आहे. तर हा डॉट चेंडू येते. प्रथमेश पुन्हा एकदा हा चेंडू शॉर्ट ऑफ लेन कॉट बिहाइंडचा अपील. पंचांनी अपील स्वीकारलंय. तिसरा धक्का लागतोय मैदानावरती यावेळेस सायरा 11 नावा या संघाला. दमदार सुरुवातीनंतर काय घडला प्रश्न नक्कीच मनामध्ये निर्माण झाला असेल सायरा 11 नावा संघाच्या समर्थकांच्या मनामध्ये. सुरुवात अशा प्रकारे झाली. गाडी फार वेगाने निघाली होती, पण आता ती कुठेतरी ट्रॅफिक जॅम मध्ये अडकल्यासारखी भासते. कारण 4 चेंडू नंतर जणू काय धावांचा दुष्काळ पडलाय आणि 3 फलंदाज बाद झाले आणि मैदानावरती वैष्णव प्रितेश येतात मैदानावरती. तर एकूण 3 गडी गमावलेले आहेत. धाव फलकावरती आपण 22 ही स्थिरावलेली पाहतोय. या 22 धावा पहिल्या 4 चेंडूमध्ये पहिल्या षटकाच्या आल्या होत्या, पण नंतरचे 5 चेंडू बघा एकही धाव नाही आणि 3 फलंदाज बाद झाले. काय कमबॅक आहे. यापेक्षा चांगला कमबॅक काय असू शकतो एखाद्या संघाचा. असं वाटलं तर नावा संघ आता एक मोठं लक्ष उभं करणार, पण नियतीला मंजूर नव्हतं. सत्यम भोईर प्रथमेश मात्रेला, पण अजूनही षटक शिल्लक आहेत. क्लीन बोल्ड यॉर्कर ब्रह्मास्त्राचा वापर केलाय. फलंदाज बाद होत आहेत. ज्या पावलांनी आले होते त्याच पावलांनी डगआउटच्या दिशेने परतावं लागेल. भन्नाट वेगाने आलेला हा यॉर्कर, ज्याला क्रिकेटच्या भाषेमध्ये ब्रह्मास्त्र म्हटलं जातं. भल्या फलंदाजांना शांत ठेवणारा हा चेंडू इथे मात्र फलंदाज प्रितेशच्या खेळीचा अंत करून जातोय. पहिला चेंडू गोल्डन डकवरती बाद होतोय. अत्यंत वेगवान आणि त्याचबरोबर खोलवर टप्प्याचा, त्याला ग्रामीण भाषेमध्ये बुंदा म्हणतात. आणि बुंद्यामध्ये टाकलेला चेंडू मात्र यष्ट्यांचा वेध घेऊन जातोय आणि चौथा गडी बाद होतोय मैदानावरती. एका मागून एक फलंदाज डगआउटच्या दिशेने जात आहेत. सुरुवात करून दिली होती भूषण भोईरने, पण भूषण भोईर बाद झाल्यानंतर कुठलाही फलंदाज खेळपट्टीवरती स्थिरावत नाहीये. कुठलाही फलंदाज जबाबदारीने खेळत नाहीये. क्रिकेटमध्ये बाद होऊन जबाबदारी ढकलणं फार सोपं असतं, जबाबदारी स्वीकारणं फार कठीण असतं. या मैदानावरती संयम दाखवावा लागेल, धैर्य दाखवावं लागेल आणि या मैदानावरती आपल्या गुणवत्तेला न्याय द्यावा लागेल. कारण 4 फलंदाज बाद झाल्यात. अग्रक्रम पूर्णपणे कोसळलेला आहे आणि आता मैदानावरती येत आहेत प्रल्हाद पाटील. पंचांकडनं गाड घेत असताना प्रथमेश पुन्हा एकदा प्रथमेशने जबरदस्त गोलंदाजी केलेली आहे. हा चेंडू यावेळेस मात्र वाडीस लॉंगांच्या दिशेने काफलातून फिल्डिंग किशोर घरतने दाखवलेलं आहे. तिथे जबरदस्त क्षेत्ररक्षण आणि अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण जेव्हा होतं तेव्हा प्रतिस्पर्धी संघाचं मानसिक खच्चीकरण होत असतं आणि गोलंदाजाचा आत्मविश्वास दुणावत असतो. आणि या मैदानावरती प्रथमेश मात्रेला जबरदस्त साथ लाभते किशोरची. फक्त एकच धाव येते. जी धावसंख्या स्थिरावली होती ती मात्र 1ने पुढे सरकते. 23 धावा. हा चेंडू पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा होता. हलक्या हाताने खेळतायत. एकच धाव मिळेल आणि एका धावेने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतायत
24 धावा. धावांची गती खूप चांगली आहे कांचन पालकर. आपण पाहिलं तर 22 धावा पहिल्या षटकात आल्या होत्या. जरी या षटकात 2 धावा आल्या असल्या तरी धावांची गती ही 12.00 आहे. पण नावा संघाला इथे हिंमत दाखवावी लागेल. 4 गडी बाद झाल्यात मधल्या पैकी फलंदाजांना इथे हिंमत दाखवावी लागेल. कारण ज्या प्रकारे 2 षटकात 24 धावा आल्यात पण 4 गडी बाद झाल्यात ही एक चांगली बाब खरं तर फुंडे संघासाठी आहे. JP फुंडे संघ मैदानावरती फिल्डिंग करत असताना तर दीपक पाटील आपण कुठे असाल समालोचक दीपक पाटील पळसपे आपण कुठे असाल तर आपण संपर्क साधायचा आहे तेजस मात्र यांच्याशी. तर 2 षटक धावसंघ धावफलकावरती 24. प्रथमेश मात्रेचं हे षटक अत्यंत जबरदस्त राहिलं. इकॉनॉमिकल गोलंदाजी केली. 3 फलंदाजांना बाद केलं. रॅट्रिक गोलंदाजांचाच बोलबाला आपण आजच्या दिवसामध्ये जास्तीत जास्त पाहिला. आज आपण 2 हॅट्रिक पाहिल्या. 2 निर्धाव षटकही पाहिली. कमी स्कोरिंगची मॅच आपण पाहिली. 21 धावांवर चांभारलीला रोखलं. 54 धावा ही धावसंख्या नोंदवली होती पृथ्वी 11 माहुल कोळीवाडा संघाने. पण तुर्बे संघाने ती चेस केली होती. तर गोलंदाजी मार्कवर किशोर घरात ज्याने अत्यंत चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलं मागच्या षटकात. हा चेंडू यावेळेस भिरकावलाय गॅप मधून जातोय सीमारेषेच्या पार आणि हा येतोय बऱ्याच वेळानंतर षटकार. आणि या षटकाराने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहताय 30. स्वागत केलं किशोर घरचं. मागचं षटक फक्त 2 धावा आणि त्यामुळे कुठेतरी दबाव नावा संघाच्या फलंदाजावरती आणि या दबावाला झुगारण्यासाठी केलेला हा प्रहार. ज्या प्रकारे सत्यम भोईचं स्वागत षटकाराने झालं होतं किशोर घरचंही स्वागत षटकाराने होतंय. किशोर घरात चेंडूची तपासणी करत असताना रोहन प्रल्हाद पाटील आहेत. तर रोहन घरत स्ट्राईकला ज्यांनी षटकार लगावलाय. हा चेंडू यावेळेस मात्र लॉंग ऑफ जंप वरून हाय अँड हँडसम. ग्रेट टायमिंग ग्रेट कनेक्शन. व्हॉट अ शॉट सिलेक्शन. काय जबरदस्त प्रहार. जितक्या वेगाने हा चेंडू आला होता तितक्याच वेगाने रोहन घरतने पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. काय जबरदस्त कमबॅक करत असताना नावा संघ रोहन घरत 4थ्या क्रमांकावरती आलेले आहेत. आणि ठाऊक आहे धावसंख्या खूप चांगली आहे. गडी जरी 4 गमावले असले तरी ही धावांची गती आपल्याला पुढे चांगल्या पद्धतीने वाढवावी लागेल आणि एक मोठं लक्ष उभं करावं लागेल. स्लोअर 1 चेंडू हुक केला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. झेलची शक्यता परतावं लागेल. जबरदस्त बुद्धिमत्तेचा वापर या ठिकाणी केलाय. वेगवान चेंडू नंतर हा आपण पाहिला तर स्लो रन होता. शॉर्ट ऑफ लेंथ होता जिथे सापळा रचला होता. क्षेत्ररक्षक राकेश मात्रेने हा झेल टिपला. फार वेगाने गेले. जवळजवळ 7 ते 8 पावलांचा अंतर कापला आणि हा झेल स्वीकारलाय. जे रोहन घरत असं वाटत होतं या मैदानावरती आणखीन काही मोठे फटके दाखवतील. संघाला मोठ्या धावसंख्येच्या दिशेने घेऊन जातील. पण त्या रोहन घरतला बाद केलाय. सुरेख कमबॅक मैदानावरती किशोर घरत यांचा धावसंख्या धावफलकावरती आपण 36 पाहतोय. नवीन फलंदाज वैष्णव नावा एक्सप्रेस या नावाने प्रसिद्ध आहेत आणि भरपूर वेग त्यांच्या गोलंदाजीमध्ये. पण आता बॅटिंग मधला वेग त्यांना दाखवावा लागेल आणि लोअर ऑर्डर मध्ये नेहमीच चांगली बॅटिंगही ते करतात. पण एकूण 5 गडी आतापर्यंत गमावलेले आहेत. हा चेंडू सुरेख होता. यष्टांच्या मागे यष्टी रक्षक क्लोज किपिंग करत असताना अमर मात्रे 40+ खेळाडू आहेत. अत्यंत अनुभवी आहेत. भरपूर वर्ष पुंडे संघाला दिलेले आहेत. अनेक ऊन पावसाळे अनेक सुख दुःख क्रिकेट मधली या व्यक्तीने भोगलेली आहेत. हा चेंडू व्यवस्था लॉंग ऑनच्या दिशेने आणि यष्टी रक्षक जेव्हा क्लोज किपिंग करतो तेव्हा फलंदाजाला फार विचार करावा लागतो पुढे जाण्यासाठी. आणि क्लोज किपिंग करत असताना अमर मात्रे धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतायत 37 धावा. सुरेख कमबॅक. 2 षटकार आले आणि त्यानंतर कमबॅक. गोलंदाज पुन्हा एकदा स्ट्राईकला वैष्णव. क्षेत्ररक्षणाची पाहणी करत असताना कशा प्रकारे क्षेत्ररक्षण सजवलंय आणि त्यानुसार बॅटिंग करावी लागेल. हो यावेळेस मात्र हलक्या हाताने रक्षात्मक पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅकफुटवर गेले होते. चेंडू पायावर आदळला पण
पंचांनी अपील फेटाळलं आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 30 संपन्न होते. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहता 37, 12.33 धावांची गती आहे. पहिल्या षटकात 22 आल्या, पण त्यानंतर फक्त 2 आल्या. पहिल्या षटकात 22 धावा खर्च केल्यानंतर अंतिम जे 2 चेंडू अप्रतिम हाताळले फलंदाज भूषणला बाद केल्यानंतर कमबॅक केलं, पण त्यानंतर रोहन गरज नाही या षटकामध्ये 2 षटकार लगावले, पण तिसरा षटकार लगावण्याच्या प्रयत्नात ते बाद झाले आणि 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहताय 37. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. एकूण गडी गमावलेत 5. जवळजवळ अर्धा संघ खेळाडू कक्षामध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. तर बॉलिंग मार्कमध्ये पुन्हा एकदा प्रथमेश वैयक्तिक दुसरा आणि सांघिक चौथं षटक घेऊन येत आहेत. एक अत्यंत प्रतिभासंपन्न असे अष्टपैलू खेळाडू म्हणून प्रथमेशची ओळख आहे. अनेक व्यावसायिक संघांमध्ये निवड होते. तोच प्रथमेश. हा चेंडू यावेळेस पायात होता. खोलवर टप्प्याचा हलक्या हाताने ड्राईव्ह करतात, स्ट्रेट ड्राईव्ह. एका धावेने स्ट्राईक रोटेट करतायत आणि धावसंख्या धावफलकावरती 38 धावा. प्रेक्षकांची भरपूर गर्दी पाहायला मिळते. आज कुठलाही सुट्टीचा दिवस नसतानाही प्रेक्षकांना क्रिकेटचं प्रेम मैदानावरती घेऊन आलेले आणि ही गर्दी आम्ही नेहमीच पाहत असतो. यूट्यूबच्या माध्यमातून देखील भरपूर प्रेक्षक जोडले गेलेले आहेत. किंजल ट्रॉफी, आदर्श ट्रॉफी ही सगळ्यांची आवडती स्पर्धा आहे. हा चेंडू फुल टॉस ऑन साइडला भिरकावलाय. काय जबरदस्त प्रयत्न किशोर घरात. वॉट अ फिल्डिंग, वर्ल्ड क्लास फिल्डिंग. थ्रो मात्र येतोय खराब आणि इथे काय घडतंय, डायरेक्ट हिट झालाय. पंचांना प्रश्न विचारला गेलाय, पण पंचांनी हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे सोपवलेला आहे. आता बघूया काय निर्णय येतो तिसऱ्या पंचांचा. रिप्ले मध्ये पाहिलं जाईल. संजय सावंत सर, मॅन फ्रॉम ठाणे, लोबो या नावाने प्रसिद्ध आहेत. एक उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून एक काळ त्यांनी गाजवला आणि आता एक नामांकित पंच म्हणून देखील स्वतःची ओळख त्यांनी निर्माण केलेली आहे. डायरेक्ट हिट तर झालंय. जर बाद असतील तर नक्कीच पोंडे संघासाठी चांगली गोष्ट असेल, पण जर बाद नसतील तर हा चौकार मिळेल. किशोर घरच मी कौतुक करेन जी त्याची चपळाई दाखवली. काय अफलातून क्षेत्ररक्षण. ना बाद आहेत. नॉट आउट. फिल्डिंग लगेच लावा. पंच धावा किती मिळतील? 4 धावा. एकूण 6 मिळतील. फिल्डिंग खूप चांगली झाली, पण एक चूक. थ्रो डायरेक्ट हिट झाला, पण फलंदाज क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचले होते. पण डायरेक्ट हिट झाल्यानंतर चेंडूने मात्र सरळ सीमारेषा गाठली आणि अशा प्रकारे 2 धावा तर पूर्ण झाल्यात आणि त्याचबरोबर ओव्हर थ्रोच्या रूपाने या 4 धावा मिळत आहेत आणि धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतायत 6. या 6 धावेने एकूण धावसंख्या धावफलकावरती 44 धावा. धावांची गती खूप चांगली आहे. गडी जरी 5 गमावले असले तरी धावांची गती कमी झाली नाही. दुसऱ्या षटकात 2 धावा आल्या, पण त्याआधी 22 आल्या, म्हणूनच ही धावांची गती खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळाली. कमबॅक करत असताना मैदानावरती सायरा 11 नावा संघ, वैष्णव आणि त्याचबरोबर प्रल्हाद पाटील हे 2 फलंदाज मैदानावरती खेळत आहेत. 6व्या विकेटसाठी ही चांगली भागीदारी होताना दिसते. हा चेंडू बॅक पुढे जाऊन हलक्या हाताने कव्हरच्या दिशेने खेळत आहेत. चांगला चेंडू होता. गुडले स्पॉटवरती पडल्यानंतर खूप चांगला बाउन्स मिळाला आणि अंदू टोस खेळत असताना 1 धाव. धावसंख्या धावफलकावरती 45. समून सैफिक मॅचचा आनंद घेत आहेत. हा चेंडू यावेळेसचा रायझिंग डिलिव्हरी टप्पा पडल्यानंतर खूप चांगला बाउन्स मिळतोय आणि या खेळपट्टीवरती आपण
खूप चांगला बाउन्सही पाहिलाय गोलंदाजांनी आजचा दिवस गाजवलेला आहे. फलंदाजीमध्ये आपण पाहिलं तर विश्वजितच्या 36 धावा आजच्या दिवसाचा आकर्षण. त्याचबरोबर अजय ठाकूरने हॅट्रिक व निर्धाव षटक फेकला. हा चेंडू खूप उंच गेलाय, मिस टायमिंग झालंय, झेलची शक्यता आहे. सत्यम भोईरने टिपलाय झेल आणि हा 6वा धक्का लागतोय मैदानावरती सायरा 11 नावा या संघाला. आता कुठे असं वाटलं होतं ही भागीदारी मोठी होताना दिसते, डावाला सावरले गेलंय, पण त्यानंतर फलंदाज प्रल्हाद पाटील बाद होत आहेत. प्रथमेश मात्रेची अत्यंत चांगली गोलंदाजी, पहिल्या षटकात 2 धावा दिल्यात. या षटकामध्ये आपण पाहिलं तर आतापर्यंत चांगली गोलंदाजी, 8 धावा खर्च केलेल्या आहेत. तर 4थं षटक प्रगतीपथावरती. तर नवीन फलंदाज मडवी, रितेश मडवी मैदानावरती येत आहेत. वैष्णव भोईर जे आले होते 7व्या क्रमांकावरती, 7 या धावसंख्येवरती खेळत आहेत. काहीतरी चर्चा झालेली आहे कारण 6 गडी गमावलेले आहेत. या षटकातील एकूण 5 चेंडू संपन्न झालेले आहेत, म्हणजे एकूण 7 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या 45, 6 गडी बाद. सायरा 11 नावा या संघाची धावसंख्या. हा चेंडू फुल टॉस ऑन साइडला स्विंग केलाय, फाईन लेगच्या दिशेने हा चेंडू जातोय आणि हा येतोय चौकार. आणि या चौकाराच्या साह्याने धावसंख्या धावपलकावरती 49. षटक क्रमांक या ठिकाणी संपलेले आहे. चौथ्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 49. धावांची गती खूप चांगली आहे, हेल्दी रन रेट आहे. गडी जरी 6 गमावले असले तरी धावसंख्या खूप चांगली आहे, 49. अजूनही 1 षटक शिल्लक आहे. एका षटकामध्ये 10 किंवा त्यापेक्षा जास्त धावा करण्याचा जरूर प्रयत्न केला जाईल. आणि एकदा 50च्या पुढे गेले, 60च्या जवळपास गेले तर एक फायटिंग टोटल नक्कीच नावा संघाची आपल्याला पाहायला मिळेल. वैष्णव भोईरची 2 षटकं तुम्हाला सेकंड इनिंगमध्ये पाहायला मिळतील. आणि जेव्हा पुंडे संघ बॅटिंग करेल तेव्हा मात्र पुंडे संघाच्या फलंदाजांना एक मोठी टोटल करताना इथे परीक्षा द्यावी लागेल. किंजल स्पोर्ट्स चषक आणि आदर्श ट्रॉफी या स्पर्धेचा आपण पाहताय 10वं वर्ष. अत्यंत दिमागदार आयोजन, दरवर्षी नव्या कल्पना, नव्या संकल्पना, नवं रूप, नवं स्वरूप तुम्हाला या स्पर्धेचं पाहायला मिळते. 10 दिवसीय ही भव्य दिव्य स्पर्धा पावसाने थोडासा व्यत्यय आणला, स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. अनेक स्पर्धा रद्दही झाल्या, अनेक स्पर्धांच्या डेट्स त्या पुढे सरकल्या गेल्या. शेवटी निसर्गापुढे कुणाचं काही चालत नाही. डिसेंबरमध्ये अशा प्रकारचा पाऊस कुणी पाहिला नसेल आणि भरपूर नुकसान या पावसामुळे झालं. क्रिकेटचं तर नुकसान झालंच, पण शेतकऱ्यांचंही भरपूर नुकसान या अवकाळी पावसामुळे दरवर्षी होत असतं. तर अंतिम षटक घेऊन येत आहेत धीरेंद्र म्हात्रे. स्ट्राईक धीरेन म्हात्रे स्ट्राईकला वैष्णव. हा चेंडू भिरकावलाय लॉंग ऑफच्या वरून, टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर, चेंडू करतोय हवाई सफर आणि या षटकाराने सांघिक अर्धशतक पूर्ण होतोय. नावा संघाचं 55 धावा. वैष्णव भोईरने मोठ्या धावसंख्येचा पाया, भूषण भोईरने मोठ्या धावसंख्येचा पाया रचला होता. पहिल्या 4 चेंडूतच 22 धावा आल्या आणि आता मात्र एक मोठी इमारत धावसंख्येची उभी करण्याचा प्रयत्न वैष्णव भोईर या ठिकाणी करत असताना जबरदस्त टायमिंग. ऑफ साइडला मोठ्या बॅकलिफ्टने खेळले, सरळ बॅटने खेळले. फुलर लाईन चेंडू होता धीरेन म्हात्रेचा. 3 षटकं आपण अशा प्रकारे पाहिली की या 3 षटकामध्ये षटकाराने सुरुवात झाली. सत्यम भोईर यांच्या षटकाची सुरुवात देखील षटकाराने झाली. त्यानंतर आपण किशोर घरत यांचं षटक पाहिलं, ते देखील पहिल्या चेंडूतील षटकार आपण पाहिला. आणि आता धीरेन म्हात्रे यांच्या षटकाची सुरुवात देखील षटकाराने होते. धावसंख्या 55. गोलंदाज पुन्हा एकदा धीरेन. राऊंड द विकेट, फुल टॉस चेंडू भिरकावलाय, लॉंग ऑफ नंतर लॉंग ऑन निवडलंय. सलग 2 चेंडू मध्ये 2 गगनभेदी गगनचुंबी षटकार. वैष्णव भोईर ऑन फायर
आणि या षटकाराने धावसंख्या धावफलकावरती 61 धावा. पहिल्या षटकात अशा प्रकारची आतषबाजी आपण पाहिली आणि आता शेवटच्या षटकामध्ये देखील तशाच प्रकारची धमाकेदार सुरुवात. 2 चेंडूत 12 आलेले आहेत. धावसंख्या 61च्या घरामध्ये आणि इथून पुंडे संघाला एक मोठं लक्ष चेस करावं लागेल. नक्कीच यात शंका नाहीये. जीपी स्पोर्ट्स पुंडे. क्रिकेट सांघिक खेळ आहे. आपण म्हणतोय की एका दुसऱ्यावरती अवलंबून चालत नाही. प्रत्येकाचं डेडिकेशन कमिटमेंट फार महत्वाचं असतं. एखादा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो पण दुसऱ्या षटकात एखादा गोलंदाज जेव्हा खराब गोलंदाजी करतो तेव्हा मात्र आधी केलेली जी मेहनत असते गोलंदाजाने ती पूर्णपणे वाया जाते. आणि इथे आपण पाहतायत धीरेन म्हात्रे यांचे 2 चेंडू सीमारेषे बाहेर पाठवलेले आहेत वैष्णवने. हा चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ होता. क्लोज कीपिंग करतायत. यष्टीरक्षक जागेवरनं पूल करण्याचा प्रयत्न झाला. कमबॅक करत असताना धीरेन म्हात्रे. धावसंख्या 61 वर स्थिरावलेली. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. काहीतरी नक्कीच प्रश्न आहे, शंका आहे आणि पंचांच्या काहीतरी निदर्शनात आणण्याचा प्रयत्न वैष्णव करतायत. पुन्हा एकदा स्ट्राईकवर येत आहेत. धावसंख्या 61. 3 चेंडू शेष आहेत. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील 4थी लढत आहे पण आजच्या दिवसातील हा 5वा सामना आहे. हा चेंडू ड्राईव्ह केला ऑन साइडला. थोडंसं फंबल झालंय. क्षेत्ररक्षण चांगलं प्रथमेश होते आणि अशा प्रकारे 7वा गडी बाद होतो मैदानावरती. सायरा 11 नावा संघाचा. धावसंख्या धावफलकावरती 62. आउटफील्ड आपण जर पाहिली त्या मैदानाची तुम्हाला काही ठिकाणी भरपूर ग्रास पाहायला मिळतोय आणि काही ठिकाणी नक्कीच आउटफील्ड खूप फास्ट आहे. आणि या मैदानावरती जेव्हा जेव्हा एखादी स्पर्धा आयोजित होते तेव्हा तेव्हा प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतोय. गतवर्षी ही स्पर्धा आपण पिल्ले कॉलेज येथे संपन्न केली. कोविडचा काळ अत्यंत कठीण राहिला प्रत्येकासाठी. आता नवीन व्हायरस आला असं म्हणतायत. नवीन व्हेरियंट आलाय ओमायक्रॉन. पण साऊथ आफ्रिकेन दिग्गज डॉक्टरांनी सांगितले की कुठल्याही प्रकारे घाबरण्याची गरज नाही. एकही रुग्ण दगावला नाही. हा चेंडू यावेळेस झेलची शक्यता. वॉड कॅच. ग्रेट कॅच. क्षेत्ररक्षक साहिल म्हात्रे. जगामध्ये कितीही मोठमोठ्या डॉक्टरांनी जरी सांगितलं की घाबरायची गरज नाही पण आमची मीडिया कधीही सांगेल हाहाकार माजवलाय. आणि मीडियानेच या सुरुवातीच्या काळामध्ये पहिल्या दुसऱ्या लाटेमध्ये खरोखर अनेक बळी घेतले असं जरूर सांगावं लागेल. भीतीचं वातावरण तसं होतं. आता मात्र आपण पाहिलं तर मृत्यूचा जे प्रमाण आहे ते फार कमी झाले. जवळजवळ नाहीच्याच बरोबर आहे. त्यामागचं कारण आहे भीती पूर्णपणे निघून गेलेली आहे. काळजी घ्यावी प्रत्येकाने. जरूर काळजी घ्यावी पण मनामध्ये कुठल्याही प्रकारची भीती बाळगू नये. जर मनात भीती असेल तर नक्कीच गोलंदाज पुन्हा एकदा. ओ फुल टॉस चेंडू ऑन साइडला वळवलाय. नो चा इशारा आलाय. वेस्ट हाईट थ्रो खूप चांगला आहे. धावचित होतील का प्रश्न विचारलाय आणि तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलेला आहे संदेश पाटील यांनी. आणि स्वतः नक्कीच फाउंडर आहे 24 लाईव्ह इव्हेंट्सचे आणि त्यांनीच निर्णय सोपवलेले. आपल्याच सहकार्याकडे तंत्रज्ञान आहे, टेक्नॉलॉजी आहे, त्याचा वापर करणं फार गरजेचं असतं आणि त्यामुळे या खेळामध्ये पारदर्शकता येते. कुणावरही कुठल्या प्रकारचा अन्याय होऊ नये यासाठी आपण DRSचा वापर करत असतो. तर बघूया काय निर्णय येतोय. आमचे तिसरे पंच संजय सावंत सर रिप्ले पाहतायत.
तर नो चेंडू होता, कमरेच्या वर होता. धावसंख्या धावपल करते बघूया या डिसिजन नंतर धावसंख्या किती आहे हे आपल्याला परफेक्ट सांगता येईल. ते संजय सावंत सर तीक्ष्ण नजरेने पाहतायत. ठाऊक आहे थोडासा वेळ गेला तरी चालेल, पण एखादा चुकीचा निर्णय नक्कीच त्या चुकीच्या निर्णयामुळे भरपूर उलटफेर सामन्यामध्ये होत असतात. यातून जो संघ जिंकेल तो संघ फाईट करेल आर्या 11 गोरसई या संघाशी. गोरसई संघाने आज इम्प्रेस केलं. फार दूरचा प्रवास करून भिवंडी तालुक्यातून हा संघ इथे पोहोचला आणि महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमधील ग्रामीणचा विचार केला तर गोरसई बी हा संघ एक ताकदवर संघ आहे. तर नाबाद आहेत. तर या व्यासपीठावरती नुकतंच ज्यांचं आगमन झालंय उल्वानोड परिसराचे किंग मेकर म्हणून ज्यांना ओळखलं जातं, त्याचबरोबर पंचायत समितीचे भावी सभापती म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जाते ते आदरणीय निलेश शेठ खारकर साहेबांचे या व्यासपीठावरती आगमन झाले. त्यांचे वडील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. एमडी शेठ खारकर साहेबांचे या व्यासपीठावरती आगमन झालेले आहे, मनपूर्वक स्वागत. हाफ ट्रॅकर बॉल होता, पूल करण्याचा प्रयत्न मागच्या दिशेने जातोय. फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवलाय. एमडी शेठ खारकर साहेबांचं या किंजल ट्रॉफी, किंजल स्पोर्ट चषक आणि आदर्श ट्रॉफी 2021 मध्ये मनपूर्वक स्वागत. युवकांचे प्रेरणास्थान म्हणून त्यांना ओळखलं जातं. उल्वानोड परिसराचा आपण विचार केला, कारण आता मुंबईचा आपण विचार केला ना तर नवी मुंबई प्रस्थापित झाली. आता नवी मुंबई नंतर दुसरं ठिकाण कोणतं तर उल्वानोड परिसराकडे पाहिलं जातं आणि त्या उल्वानोड परिसराचे किंग मेकर, युवकांचे प्रेरणास्थान, एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पंचायत समितीचे भावी सभापती म्हणून ज्यांच्याकडे आता पाहिलं जात आहे ते आदरणीय एमडी शेठ खाडकर साहेबांचे या व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. प्रथम सत्र समाप्त झाले. प्रथम सत्राच्या अंती धावफलक जाऊन पोहोचलाय 67 वर आणि 68 धावा करायची आहेत जीबी स्पोर्ट्स पुणे टीमला. आणि आता व्यासपीठावर आज खारकर साहेब एक औचित्य साधून आलेले आहेत आणि त्याचं औचित्य तेजस्वी मात्रे यांचा वाढदिवस. आणि त्या अगोदर हा वाढदिवस होईल त्या अगोदर मी वहाळ ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच अमर शेठ मात्रे साहेबांना विनंती करतो, त्यांच्या शुभ हस्ते मी विनंती करेल अमर शेठ मात्रे यांना. आदरणीय एमडी शेठ खारकर साहेब या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, आपण त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. आदर्श ट्रॉफी, किंजल स्पोर्ट्स चषक, माजी सरपंच उलवे ग्रामपंचायत एमडी शेठ खारकर साहेब या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. एक खूप मोठं नेतृत्व उल्वेनोड परिसरातील पनवेलला लाभलेले खूप मोठं नेतृत्व एमडी शेठ खारकर साहेब आणि त्यांचा सन्मान या व्यासपीठावरती करत असताना अमर शेठ मात्रे साहेब. खूप मोठं योगदान, समाजकारण असू दे, राजकारण असू दे, आणि त्याचबरोबर व्यासपीठावरती उपस्थित आहेत आदरणीय निलेश शेठ खारकर साहेब आणि ज्यांच्याकडे आदरानं आता पाहिलं जात आहे, जी एक चर्चा चालू आहे, सर्वच जण पाहत आहेत की पंचायत समितीचे भावी सभापती म्हणून एक युवा डॅशिंग नेतृत्व, त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती तेजस्वी मात्रे यांच्या शुभ हस्ते करण्यात येतोय. त्यांच्या समवेत त्यांचे बंधुराज अमर शेठ मात्रे साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांच्याही शुभ हस्ते हा सन्मान करण्यात येईल. निलेश शेठ खारकर साहेब एक युवा नेतृत्व जे लाभलंय पनवेलकरांना, त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती आदर्श ट्रॉफी आणि त्याचबरोबर किंजल स्पोर्ट चषक. आणि आता जे औचित्य साधून एमडी शेठ खारकर साहेब आणि त्यांचे सुपुत्र निलेश शेठ खारकर या व्यासपीठावरती उपस्थित आहे, ते औचित्य म्हणजे तेजस्वी मात्रे यांचा वाढदिवस. आणि आता वाढदिवसाचं सेलिब्रेशन या स्टेजवरती, या मंचिकावरती होत असताना सलामीची जोडी फुंडे संघ आपण पाठवायचे. प्रथमेश मात्रे 68चा तुम्हाला पाठलाग करायचे. किती सुंदर दिवस आहे आजचा. हा दिवस खूप छान आहे. तेजस मात्रे यांचा वाढदिवस आहे, खास दिवस. आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी
MD शेठ खारकर साहेब आणि त्यांच्या समवेत त्यांचे सुपुत्र निलेश शेठ खारकर या व्यासपीठावरती उपस्थित. तेजसजी म्हात्रे आणि त्यांचा वाढदिवस एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. तुम जियो हजारो साल, साल के दिन हो 50,000. तुम जियो हजारो साल, साल के दिन हो 50,000. उत्तरोत्तर प्रगती तेजसजी म्हात्रे यांची अशीच होत राहू दे. आणि जसं आपण सकाळी म्हटलं की खेळाडू म्हणून, टीम मेंटॉर म्हणून, संघनायक म्हणून, त्याचबरोबर टीम मॅनेजर म्हणून, टीम मॅनेजमेंट असू दे, इव्हेंट मॅनेजमेंट असू दे, पोलीस कार्यात सेवा करणारं काम असू दे, कोरोना काळातलं काम असू दे, या सर्व विविध क्षेत्रामध्ये नामवंत असलेले तेजसजी म्हात्रे यांचा वाढदिवस MD शेठ खारकर साहेब आणि त्याचबरोबर निलेश शेठ खारकर साहेब यांच्या उपस्थितीमध्ये साजरा केला जातोय. हा क्षण आयुष्यभर आठवणीत राहील तेजसजी म्हात्रे यांच्या. त्याचबरोबर त्यांचे बंधुराज अमरशेठ म्हात्रे यांच्या नेहमी आठवणीत राहील की आज खारकर साहेब या व्यासपीठावरती आले तेजस म्हात्रे यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी. शुभेच्छा देत असताना तेजसजी म्हात्रे यांना MD शेठ खारकर साहेब आणि त्यांचे सुपुत्र निलेशजी खारकर. हा फोटो पुढच्या वर्षी किंजल ट्रॉफीच्या बॅनरवरती असेल. यस, ते समोर जे बॅनर दिसत आहेत त्या बॅनरवरती आठवणी आहेत मागच्या काही वर्षांच्या, आणि हा फोटो निश्चितच पुढच्या वर्षी असेल. सलामीची जोडी 68 धावा करायचे. धन्यवाद विनोदजी पाटील. 5 षटकं 68 धावा हे समीकरण असणार आहे. कुणाल नाईक देखील आता मॅचचा आनंद घेत आहेत. तीस बॉल 68 धावांचं लक्ष्य. सेकंड इनिंगला इथे सुरुवात होते. थोडं उशिराने आपण धावतोय. आयोजकांकडून सूचना केली जाते जास्त वेळ घेऊ नका. 5 षटकं टाकण्यासाठी तुम्ही कम से कम 40 मिनिटं घेतलेली आहेत, तर हा वेळ थोडा टाळा, हे आयोजकांकडून सूचना केली जाते. आणखी 2 मॅच कव्हर करायचे. गोरसाई संघ वाट पाहतोय, RA11 गोरसाई संघ, की कोणता संघ आमच्या विरोधात येणार, कोणता संघ ही मॅच जिंकणार. पहिलं षटक घेऊन येईल वैष्णव भोईर. समोर बॅटिंगला आपण पाहिलं कुणाल घरत, एक हार्ड हिटर फलंदाज, आणि त्याच्या साथीने किशोर घरत. 30 चेंडू 68 धावसंख्येचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. वेलकम बॅक सर्व क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक स्वागत. किंजल स्पोर्ट्स चषक आणि आदर्श ट्रॉफी 2021 मध्ये दुपारच्या सत्रामध्ये तमाम क्रिकेट रसिकांचं, लाडके क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक स्वागत. गोलंदाज तयार. पहिलाच वेगवान चेंडू कट करायचं होतं. वेगाने चेंडू जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. आनंद घेत असताना सर्व क्रीडा रसिक या क्रीडांगणावरती, या ट्रॉफीचा, या स्पर्धेचा. आज क्रिकेट विश्व गाजवणारे 8 संघ या स्पर्धेत आपण खेळताना पाहिले. त्यातील ही आजच्या फर्स्ट राऊंडची शेवटची मॅच. पहिली बॅटिंग केली नावा टीमने, सायरा 11 नावा टीमने. कट केलाय चेंडूला, गलीच्या डोक्यावरून धाडलाय. आउटफील्ड फास्ट आहे, त्यामध्ये वैष्णव भोईरचा स्पीड आहे. बॉल सीमारेषा पार, चौकार. एक चांगली सुरुवात, अशीच काहीशी सुरुवात केली होती डावाची बॅटिंग करत असताना नावा टीम कडून भूषण भोईरने. पहिल्याच ओव्हरमध्ये 3 षटकार 1 चौकार त्याने खेचला होता. GB स्पोर्ट्स पुंडे टीमची सुरुवात करून देतोय कुणाल घरत. चौकारनेशी वैष्णव भोईरच्या विरोधात. वैष्णव भोईरची 2 षटकं नावा टीमसाठी फार महत्वाची असतात. पॉवर प्लेचं पूल केलाय, दमदार पूल आहे. टेनिस रॅकेट शॉट, बेसबॉल हिट टुवर्ड्स द मिड विकेट रिजन. कुणाल घरत पहिल्याच ओव्हर मध्ये आक्रमण त्यानं स्वीकारलंय, ठोकलाय षटकार. कुणाल घरत
अगोदरच्या चेंडूवरती चौकार, आता या चेंडूवरती षटकार. चला चेंडू गेल्यानंतर पप्यांचं टेन्शन वाढतं. जर्सी नंबर 6. चला चेंडू येतोय, खूप मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर. थोडी शॉर्ट मीटिंग होत असताना मैदानाच्या आतमध्ये कुणाल गरजच्या बॅटमधून आल्या 10 धावा, टीमच्या देखील 10 धावा आहेत. 68 धावांचा पाठलाग करायचे. शेवटला येऊन वैष्णव भोईरनं देखील चांगली फलंदाजी केली होती. 20 धावा कुठल्या होत्या आणि मधल्या ओव्हरमध्ये रोहन गरत अर्थात जॉन्टीने देखील धावा कुठल्या होत्या 13. 2 षटकार त्याने ठोकले होते. भूषणने 22. अशा एकूण गोळाबेरीज केली तर 67, टार्गेट 68 धावसंख्येचं. पॉवर प्लेचं पहिलं षटक चालू आहे. आणखी एक चांगला फटका, इम्पॅक्ट चांगला झालाय. कव्हर्स मध्ये हा चेंडू अडवण्यात येईल. चांगली फिल्डिंग म्हणावी लागेल. एक धाव जोडली जाणार. धावसंख्या 11. पाहुणे या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आदरणीय उलवे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच MD शेठ खारकर साहेब, त्याचबरोबर एक युवा नेतृत्व या उलवे नोड परिसरातील युवकांचे प्रेरणास्थान म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते ते निलेश शेठ खारकर साहेब या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. सहर्ष स्वागत. सायरा 11चे पुरस्कर्ते, नावा टीमचे पुरस्कर्ते बुर्दुल गावचे नितेश पाटील देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत व्यासपीठावर. ऑन स्ट्राईक असेल किशोर घरत. फिल्डिंग करत असताना खूप चांगले योगदान दिले किशोरने. 2 बाउंड्रीज जरूर वाचवल्यात त्याने. पहिला चेंडू किशोर घरतने पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतोय दिमागदार धमाकेदार षटकार. काय बॅटिंगचा दर्जा दाखवत आहे जीबी स्पोर्ट्स फुंडे हा संघ. 68 धावसंख्येचा डोंगर जरी तुम्ही उभारला असेल तरी सुद्धा त्या डोंगराला सुरुंग लावण्याचं काम केलं अगोदर कुणाल घरतने आणि आता त्याच्या पावलावरती पाऊल टाकतोय किशोर घरत. आक्रमण ते देखील सरसेनापतीच्या विरोधात. तुम्हाला विरोधकांच्या सैन्याला पराभूत करायचं असेल ना तर सेनापतीला गारद करायला हवं. आणि आता सेनापतीवरतीच हल्ला चढवलाय किशोरने आणि कुणालने. अर्थातच वैष्णव भोईरच्या विरोधात हे आक्रमण. धावसंख्या 17. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 68चा पाठलाग करत असताना तब्बल धावा कुठल्यात 17. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल. वाडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक जातोय. आता येतो एक मिड ऑफला एक क्षेत्ररक्षक येतोय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चालला आता डीप कव्हर मध्ये आणि एक डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक. पॉवर प्ले रिस्ट्रिक्शन्स असताना बाउन्सर टाकायचं होता. लाईन खराब आहे. थोडासा दबावामध्ये गोलंदाजी करत असताना वैष्णव भोईर लय प्राप्त झालेली नाहीये. ज्या लयीमध्ये वैष्णव भोईर नेहमी गोलंदाजी करत असतो ती लय कुठेतरी गमावले. वैष्णवने कमबॅक करावं लागेल. खूप महत्वाचं आहे कारण या वैष्णव भोईरच्या षटकांकडे सगळ्यांच्या नजर आहेत. नावा टीमचे जे सपोर्टर्स आहेत, पाठीराख आहेत, त्यांची नजर वैष्णव भोईरवरती आहेत. त्याची 2 षटकं फार महत्वाची आहेत. वैष्णव असेल त्याचबरोबर जॉन्टी असेल, या 2 गोलंदाजांकडे प्रामुख्याने पाहिलं जातं. 68 धावसंख्येत जर का रोखायचं असेल फुंडे टीमला तर या 2ही गोलंदाजांची षटकं फार महत्वाची ठरणार आहेत. आणि त्यांच्याच अर्थातच वैष्णवच्या विरोधात आता आक्रमण केलंय किशोरने आणि कुणालने. एक वेगळ्या पद्धतीचा फटका खेचायचा होता. पाठलाग केला होता चेंडूचा. षटक क्रमांक 1 ते समाप्त झाले पॉवर प्लेचं. आणि या षटकामध्ये तब्बल धावा कुठल्यात कुणाल आणि किशोरने 18 धावसंख्या झालेल्या आहेत. 68चा पाठलाग करायचे. सायरा 11 नावा हा संघ खेळतोय आणि त्याचे पुरस्कर्ते बुर्दुल गावचे नितेश पाटील साहेबांचा सन्मान करण्याची मी विनंती करतोय. अमरशेठ ठाकूर यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते, अमरशेठ मात्रे यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. अमरशेठ मात्रे साहेबांच्या शुभ हस्ते इथे सन्मानित करण्यात येतोय. बुर्दुल गावचे नितेशजी पाटील जे पुरस्कर्ते असावेत. संघांचे स्पर्धा करणाऱ्या आयोजकांना ते फार महत्त्वाचे असतात. त्यांची भूमिका फार महत्त्वाची असते. पहिल्या षटकात धावा कुठल्यात 18.
क्रिकेट रसिकांची गर्दी या क्रीडांगणावरती नेहमीच असते. किंजल ट्रॉफी म्हटल्यानंतर, आदर्श ट्रॉफी म्हटल्यानंतर प्रेक्षकांना देखील उधाण येतं. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून देखील बरेचसे प्रेक्षक वर्ग आमच्या समवेत जोडले गेलेत. दिनेशजी पाटील देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. व्यासपीठावर त्यांचंही सहर्ष स्वागत. कुणाल घरत ऑन स्ट्राईक असेल, गोलंदाजीसाठी आता आलाय. रोहन घरत, जॉन्टी. आता जॉन्टीला कमबॅक करायचे. विकेट घेणं खूप गरजेचं. ब्रेक थ्रू एक विकेट हवी आहे नावा टीमला, जी फार महत्वाची आहे. वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा येतो. हा वाईट बॉल. लाईन थोडी खराब. प्रयत्न चांगला होता, दिशा आणि टप्पा थोडा चुकला. लेंथ चांगली होती परंतु लाईन खराब. पंच इशारा करतायत वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव जोडली जाणार. एकूण धाव संख्या 19. फुंडे विरोधात नावा. लेग ग्लान्स. मनगडाचा पुरेपूर वापर, गतीचा वापर. बॉल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. 4 धावा. पायावरती जेव्हा तुम्ही चेंडू टाकता त्यावेळी टप्पा अचूक असायला हवा. चार धावा जोडल्या गेल्यात. एकूण धाव संख्या 23. 68चा पाठलाग चालू आहे. डोकेदुखी वाढायला आता सुरुवात झाली नाभा टीमची. हलक्या हाताने चेंडू ढकलला. ऑन ड्राईव्हचा फटका वैष्णव पोहोचतोय आणि ते पहा ओव्हर थ्रोच्या स्वरूपात धावा. कुणाल आणि किशोरला थांबवलं एकमेकांना आणि ते गरजेचं देखील होतं. चांगली रनिंग आणि त्याचबरोबर चांगली कॉलिंग. एक धाव. प्रेक्षकांची गर्दी ओसांडून व्हायला सुरुवात झाली आणि आता सायंकाळचं सत्र. फर्स्ट शिफ्ट संपली असेल. घराकडे जात असताना किंजल स्पोर्ट्सचा आनंद घ्यायचा या हेतूने तमाम क्रिकेट रसिक आज या क्रीडांगणावरती उपस्थित आहेत. खेळ पाहायचे त्यांना. हे 8 संघ जे नेहमी टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये दादागिरी प्रस्थापित करत असतात त्या खेळाडूंचा खेळ पाहायचा. बॅटची कडा. विकेट किपरच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होतोय. बॉल जाईल सीमारेषा पार. असं वाटलं की बॉल बॅटला लागलाय. इतका उंच उडाला तिथून. बाईकच्या स्वरूपात या 4 धावा आल्यात. असं वाटलं बॅटला स्पर्श झालाय चेंडू. इतका वरती उडाला. 4 धावा. टेक ऑफ घेतलं चेंडूने. धाव संख्या 28. गोलंदाजी करतोय जॉन्टी आणि ऍक्शन रिप्ले मध्ये आणि तिथून चेंडूने टेक ऑफ घेतला अचानकपणे. विकेट किपरच्या डोक्यावरून गेला. बाउन्सर इतके टेक ऑफ घेतात. ओव्हरपिच बॉल नाही. खेळपट्टीची थोडी साथ. खोदून काढलाय हा चेंडू. कॅचची शक्यता परंतु कॅच ड्रॉप. कॅचेस घ्यायला हव्यात. कॅचेस फार महत्वाचे आहेत कारण विकेट तुम्हाला हवी आहे. हे दोन्ही फलंदाज आता तुटून पडलेत गोलंदाजांवरती. चौकार षटकार खेचतायत. त्यांची विकेट घेणं खूप गरजेचं आहे. ही पार्टनरशिप बिल्डअप व्हायला सुरुवात झाली. एकूण धावा त्यांनी कुठल्यात 29. 68चा पाठलाग चालू आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये ते तुटून पडलेत. ब्रेक थ्रू हवाय तर फिल्डिंग डिपार्टमेंट देखील चांगले त्यांनी काम करायला हवं या मॅच मध्ये. बॅटची आतमधली कडा. नशिबाची साथ देखील जीबी स्पोर्ट्स फुंडे टीमला. आणखी 4 धावा. आणखी 4 धावा मात्र जोडल्या जाणार. या 4 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय ते 33 वरती. 33. 33 धावा झाल्यात. 68चा पाठलाग 35 करायचे. दुसरं षटक येथे चालू आहे. बिनबाद 33. काय बॅटिंग करतायत कुणाल आणि त्याच्या समवेत किशोर. जॉन्टी विकेटच्या शोधात आहे. त्याला विकेट हवी आहे आणि त्यासाठी तो करतोय प्रयत्न. फटका हवेत. बॉल सीमा रेषा जवळ परंतु त्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. षटकार. काय टायमिंग आहे. ताकदीचा वापर. पंच पहा किती क्लास होता या बॅट्समन कुणाल घरतचा. षटकार त्यानं खेचलाय. दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती 2 पॉवर प्लेच्या षटकांचा खेळ समाप्त झालाय. पॉवरफुल बॅटिंग, पॉवरफुल हिटिंग दोन्ही बॅट्समनने केलेली आहे. एकूण धाव संख्या आपण पाहिली तब्बल 39. 39. आणि आता धावा करायचे असतील
उर्वरित 3 षटकं बाकी आणि आता धाबा करायचे त्या 29. धावा करायच्यात. खूप चांगलं आयोजन. गेली 10 वर्ष ही स्पर्धा चालू आहे. कित्येक स्पर्धा चालू होतात, संपतात. कित्येक स्पर्धांचा उगम होतो. कधी मग त्या लोक विसरून जातात, तपास लागत नाही. परंतु गेली 10 वर्ष ही स्पर्धा सातत्यानं चालू आहे आणि कोणत्याही स्पर्धेचं सातत्य टिकून ठेवायचं असेल तर दरवर्षी काही ना काहीतरी नवीन घेऊन यावं लागतं. काही ना काहीतरी नवीन फंडा. तेच समीकरण तुम्ही चालू ठेवलं तर कदाचित तुमच्या स्पर्धेला खेळाडू देखील रामराम करतात. नवीन आयोजन, त्यामध्ये नवीन नवीन काहीतरी योजना, खेळाडूंसाठी नवीन नवीन पारितोषिकं. इतकंच काय, कांचनजी पालकर ॲज अ कॉमेंटेटर म्हणून मी नेहमी म्हणत असतो की याच वर्षी जर का जे मी समालोचन केले तेच पुढच्या वर्षी, त्याच्या पुढच्या वर्षी ठेवलं तर तिसऱ्या वर्षी मला तेजस मात्रे नारळ देतील. एक तर स्टेजवरती बसा, नाही तर कॉमेंट्री बॉक्समध्ये बसू नका. प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी नवीन घेऊन येणं खूप गरजेचं असतं. तसंच या स्पर्धेनं केलं गेल्या 10 वर्षामध्ये. मग त्यामध्ये लॉट्स असतील, पारितोषिकं असतील, खुला गट असेल, तालुका गट असेल, ग्रामपंचायत गट असेल, 40+ गट असेल आणि येत्या 2 दिवसामध्ये महिलांचं क्रिकेट असेल, ते या मैदानावरती होईल. 2 षटकं समाप्त झालीत. एकूण धावा संख्या 39. उर्वरित 3 षटकं बाकी आहेत. धावा करायचे 29. आता हे षटक वैष्णव भोईरचं या मॅच मधील निर्णायक षटक असणार आहे. निर्णय काय या मॅचचा तो या षटकामध्ये आपल्याला समजेल. चांगला फटका, बॅकफुटला जाऊन हा फटका खेचलाय. एक धाव जोडली जाते. डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये वैष्णवच्या विरोधात तब्बल 18 धावा कुठल्या. त्यानंतर रोहन आला, त्याच्या विरोधात 21 धावा कुठल्या. दोन्ही बॅट्समन चांगले सेट झालेत. 18 चेंडू 29चं समीकरण होतं. आता 17 चेंडू 28 धावा संख्येची गरज आहे. फर्स्ट राऊंडची लास्ट मॅच. सकाळच्या सत्रामध्ये दिघोडे टीमने 2 मॅचेस जिंकल्यात. ते जाऊन पोहोचलेत पुढच्या फेरीमध्ये. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. कुणाल थोडासा नाखुश आहे. फंबल, परंतु फायदा उचलता येणार नाही. एक धाव जोडली जाणार. 41 धाव संख्या, 27 ची आता गरज असेल. इथेही मॅच अजूनही बरीचशी बाकी आहे. जरी आक्रमण झालं असलं 2 षटकांमध्ये ना, ते पॉवर प्लेची षटकं होती. आता विखुरलेलं क्षेत्ररक्षण आहे. तुम्ही फिल्डिंगची सजावट करून त्या दिशेने गोलंदाजी करून बॅट्समनला अडकवू शकता आणि त्याचे विकेट घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला डॉट चेंडू टाकावे लागतील. दबाव वाढवावा लागेल. दबावच तुमचा आता बचाव करू शकतो आणि नावा टीमने हे तंत्र हातात घ्यायला हवं. वेगवान चेंडू, बॅटची कडा. पुन्हा एकदा किशोर घरातला इथे जीवनदान, कारण विकेट किपरच्या डोक्यावरून हा चेंडू निघून गेला. चौकार. नशिबाची साथ देखील जीबी स्पोर्ट्स फुंडेच्या बाजूनं, जीपी स्पोर्ट्स फुंडेच्या बाजूनं. चौकार. एकूण धाव संख्या 45, 45. चला, मगासपासून मी उल्लेख करत होतो, थँक्यू कांचन पालकर, जीबी स्पोर्ट्स फुंडे, परंतु खरा नाम उल्लेख आहे या संघाचा जीपी स्पोर्ट्स फुंडे. त्यासाठी धन्यवाद तुमचे. 45 धावा. स्लोवर 1. अनोख्या स्टाईलनं पूलचा फटका, गॅप मध्ये स्ट्रोक आहे. 2 बाउन्स, सीमारेषा पार. काय बॅटिंग करतोय किशोर घरात. अफलातून बॅटिंग इथे चालू असताना कुणाल आणि किशोरची अगदी विजयाच्या समीप नेऊन ठेवत असताना आपल्या संघाला 49 धावा संख्या. आता गरज असेल 19 धावा संख्येची. 14 चेंडू 19 धावा. समीकरण बदलतायत. तिसरं षटक इथे चालू आहे. तुफानी हल्ला चढवलाय दोन्ही बॅट्समनने. 68चं टार्गेट असताना गोलंदाजीतला करिश्मा दाखवावा लागेल. आणखी एकदा नशिबाची साथ. पाहुणेतून प्रस्थान करतायत आदरणीय एमडी शेठ खारकर साहेब, उलवे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच एमडी शेठ खारकर साहेब, आणि ज्यांच्याकडे आदरानं पाहिलं जात आहे की पंचायत समितीचे भावी सभापती म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जाते, आता युवा नेतृत्व उलवा नोड परिसरातील किंग मेकर म्हणून पाहिलं जाते, ते निलेश शेठ खारकर साहेब या व्यासपीठावरून प्रस्थान घेत आहेत. त्यांचं मी आभार व्यक्त करतो की आपण या स्पर्धेला आणि तेजसजी मात्रे यांना शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही उपस्थित राहिलात. आपलं मनपूर्वक आभार.
4 धावा जोडल्या गेल्यात. 50 अप. एकूण धावा संख्या 53. 53 बिनबाद 53. दोघाही फलंदाजांनी ठोकल्यात 53 धावा. खोदून काढला चेंडू. लोअर फुल टॉस. लॉंग ऑनला सीमारक्षक. शांत आणि आता संयमी खेळ दाखवत असताना दोन्ही बॅट्समन. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर एकूण धावा संख्या 54. 54. आता उर्वरित 12 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा करायचे त्या 14. 12 चेंडू 14 धावा संख्येची गरज आहे. चला लवकरात लवकर मॅच चालू करायचे. जास्त वेळ घेऊ नका. 2 वाजता आपण ही मॅच चालू केली आणि आता 3 वाजून 3 मिनिटं झालेली आहेत तरी सुद्धा मॅच फिनिश झालेली नाहीये. तो जास्त वेळ घेतला या मॅच मध्ये. वेळ घेऊ नका जास्त. उद्या आणखी 10 संघ या मैदानामध्ये खेळतील या स्पर्धेदरम्यान. आणि त्याचा पुढचा दिवस असेल फिमेल क्रिकेटसाठी. त्याच्या पुढचा दिवस असेल ओपन लॉट्स म्हणजे व्यावसायिक संघ मैदानावरती खेळताना दिसतील. सकाळच्या सत्रामध्ये स्वर्गीय नारायण मुंगाजी स्मृती 11 दिगोडे टीमने 2 मॅचेस जिंकलेल्या आहेत. त्याच्यामध्ये खूप चांगला खेळ झाला दिगोडे टीमचा. कामोठी टीमला अगोदर पराभूत केलं. त्यानंतर तुर्भे टीमला पराभूत केलं. आणि अगोदरची मॅच आपण पाहिली तर आर्या 11 गोरसाई संघाने ती मॅच जिंकले. एकतर्फी विजय नोंदवला तो गोरसाई टीमने. स्विचिटचा फटका. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव जोडली जाणार. 12 चेंडू 14 ची गरज. 1 धाव जोडले गेल्यानंतर समीकरण 11 चेंडू 13 धावांची गरज. 11 चेंडू 13 धावा. जो संघर्ष व्हायला हवा होता तो संघर्ष अद्यापही दिसलेला नाहीये गोलंदाजीमध्ये. अगदी स्टंपच्या मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता कुणालचा. भूषण भोईर आलाय गोलंदाजीसाठी. कारनामा करावा लागेल. एक कमी धावसंख्येचं षटक या मॅच मध्ये पुन्हा एकदा चुरस वाढवू शकते. 1 चेंडू डॉट. 10 चेंडू 13 धावांची गरज. स्विच इट. चेंडू हवेत. बॅट्समन आउट. फर्स्ट विकेट डाऊन. 2 चेंडू निर्धाव गेलेत कांचन पालकर. डॉट चेंडू गेल्याचा थोडासा दबाव प्रस्थापित झाला. फटका खेळण्याच्या नादात बॅट्समन आउट झालाय तो कुणाल घरात. परंतु अफलातून इनिंग त्याने पेश केली. चौकार त्यानं लगावले आपल्या इनिंग मध्ये. 3 षटकार खेचले. 2 वैयक्तिक. 27 या धावसंख्येवरती बाद झालाय कुणाल घरात. आता गरज असेल 9 चेंडू 13 धावांची. भूषण भोईरच्या डोक्यामध्ये आता एकच चालू आहे की या 3 चेंडूंवरती 3 धावा जरी मी दिल्या तरी सुद्धा शेवटच्या षटकामध्ये मॅच बनू शकते. परंतु कुणाल घराची बॅटिंग अफलातून राहिली. बेमिसाल फटकेबाजी. लाजवाब फटकेबाजी केली ती कुणाल घरातने. 9 चेंडू 13 धावांची गरज. बॅटिंगसाठी आता गेल्या प्रथमेश मात्र. एक व्यावसायिक खेळाडू म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. कांगा लीग मध्ये देखील हा खेळाडू खेळतो डिव्हिजन मध्ये. तो असेल नॉन स्ट्रायकिंग एंडला. किशोर घरत. डावाची सुरुवात केली षटकाराने आणि मागचे काही चेंडू पाहिले तर त्याने सलग 3 चौकार लगावले होते. फटका बेमिसाल आहे. प्रॉपर टायमिंग आहे. मिड विकेटला किशोर घरातनं या मॅचची पूर्णपणे हवा काढून टाकले. ठोकलाय षटकार. 6 धावा. 6 धाब्यांनी धाव फलक 61. आता 7 धावांची गरज. 8 चेंडू 7 धावांची गरज आहे. काय फटका खेचलाय ना. पदलालित्य नव्हतं. चेंडूच्या टप्प्यापर्यंत पोहोचला. हाय रीचचा चांगला वापर केला आणि मनगटाचा देखील वापर. स्विच इट. इफेक्टिव्ह ठरतोय. थर्ड मॅनच्या दिशेनं बॅक टू बॅक दुसरा षटकार. स्कोर लेवल आता अवघ्या 1 धावेची गरज असेल. भन्नाट बॅटिंग कुणाल घरत कडून किशोर घरत कडून. अफलातून बॅटिंग. आता मी आमंत्रित करेल गोरसाई टीमचा कॅप्टन आर्या 11 गोरसाई टीमचा कॅप्टन या ठिकाणीच उपस्थित आहे. आणि विजयी फटका खेचलाय तो
किशोर घरातने सलग 3 षटकार त्याने लगावलेत आणि आपल्या टीमला विजयी करून दिले. 13 चेंडू 40 धावसंख्येचं योगदान दिलं 68 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी. परंतु ज्या पद्धतीने नावा टीमचा खेळ चालू आहे, नावा टीमला गरज आहे चर्चा विनिमयाची. कुठेतरी एक्सपिरियन्स खेळाडू, त्यांचे पाठीराखे, त्यांचे सर्व खेळाडूंमध्ये विचार विनिमय व्हायला हवा. जो खेळ आपला चालू आहे तो खेळ मागच्या काही वर्षांपासूनचा नावा आणि या वर्षीचा नावा यामध्ये बरंच मोठं अंतर आहे, हे त्यांना देखील जाणून आलंय. तर त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. विजयी झालाय तो जीपी स्पोर्ट्स फुंडे हा संघ आणि सामनावीरचा पुरस्कार तर या मॅचचा हिरो कांचनजी पालकर सांगतायत की थोडं दोन्ही बाजूने विचार केला, गोलंदाज सरस की फलंदाज सरस, परंतु 68 धावा मोठी धावसंख्या आजच्या दिवसामध्ये. तर तो पाठलाग करत असताना किशोर घरातनं 13 चेंडू 40 धावा कुठल्या, तो ठरला या मॅचचा हिरो. मी किशोर घरातला आमंत्रित करतोय मंचकावर की आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब स्वीकारायचंय. नावा सिंग, नावा टीम तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तुमच्या